उत्कृष्ट जे एक सिनेमॅटोग्राफर सुद्धा आहेत, एडिटर आहेत. त्यांची फर्म खूप चांगलं काम करते कॉर्पोरेटमध्ये. आणि आता प्रिन्स मूव्हीजसाठी त्यांची टीम कार्य करताना पाहायला मिळते. प्रिन्स मूव्हीज, रवी गुळवी आणि प्रथमेश पाटील यांची फर्म. भिवंडी परिसरात जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रिन्स मूव्हीजचा नेहमीच तो नाव नाव घेतलंच पाहिजे, कारण तसं काम त्यांचं राहिलेलं आहे भिवंडी क्रिकेटसाठी. केबल नेटवर्कवर अगोदर क्रिकेट पाहिलं जायचं, म्हणजे आपण 2 दशकांपासून तेच पाहतोय. आणि जरी स्पर्धा यूट्यूबवर असली तरीसुद्धा भिवंडीमध्ये प्रेक्षकांना केबलवर स्पर्धा पाहण्याची तरतूद केली जाते. तर जसा प्रेक्षकांचा अप्रोच आहे, प्रेक्षकांना जे काय हवं आहे प्रेक्षकांना ते मिळते, आणि त्याचं क्रेडिट प्रत्येक आयोजकाला जाते. आयोजक ते ओळखतायत की प्रेक्षक वर्ग कसा जमवता येईल, म्हणून 500 प्रेक्षकांहून जास्त प्रेक्षक नेहमीच तुम्हाला स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतील. ऑनलाईन प्रत्येक घरोघरी टी व्हीवर ही स्पर्धा पाहिली जाते. केबलवर पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोजली तर हजारो प्रेक्षक या स्पर्धेला पाहत आहेत. चला मॅच ऑन करूया. न्यू सिद्धिविनायक अंजूर क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. प्रचिती 11 खानपे. वेळेबद्दल सतर्क राहणं खूप आवश्यक आहे. वेळ तुमच्यासाठी नाही थांबणार, माझ्यासाठी नाही थांबणार, आणि वेळ कुठे विकत सुद्धा मिळत नाही. म्हणूनच हिवाळ्याचे दिवस आहेत. 5:30 वाजेपर्यंत एक आयडियल प्लेइंग कंडिशन असते, आणि त्याच कंडिशनमध्ये आपण आजचं वेळापत्रक संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काल आपण 2 सामने लांब होतो. 8 सामने फक्त काल पूर्ण करता आले. आतापर्यंत 3 सामने पूर्ण झालेले आहेत आजच्या वेळापत्रकातले. टार्गेट आहे 10हून जास्तचं सामन्यांचं, आणि ते टार्गेट पूर्ण होईल का हा प्रश्न विशाल नाईक सरांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. आमची टीम तर सातत्याने तुमच्या सेवेमध्ये रुजू आहे. फक्त तुमच्या वतीनं तसं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आम्हाला मिळायला पाहिजे. सहकार्याची भावना खूप महत्त्वाची. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर, एकाच संघाचे 2 एक्स्ट्रा मेंबर आलेत. क्या बात आहे. आता पाहूया, एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या प्लीज. प्रचिती 11 खानपे आपला एक एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. 2 बॅटर्स तर अगोदर येऊ द्या, कारण वेळ नाही थांबणार आपल्यासाठी मित्रांनो. मान्य करतो. टायमर स्टार्ट करायचं. चला टायमर स्टार्ट झालेलं आहे. खानपेत तुमचं, क्षेत्ररक्षकांचं नाही. त्या ठिकाणी तुमचं आता टायमर आम्ही स्टार्ट करू. 2 मिनिटाचा कालावधी. दिनेश सर चला पॅच ऑन करण्यास हरकत नाही आहे. एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. आठवडा शेवटचा वर्षातला, आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये जी कामं तुम्ही वर्षभर करू शकले नाहीत ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरच्यांना खुश ठेवा. व्यवसायामध्ये काय अडलंय ते पूर्ण करा. प्रत्येकजण वर्षाची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणतो की वर्षाचा शेवट चांगला करा, कारण मागच्या 11 महिन्यांमध्ये सुद्धा हे वर्ष चांगलं जगण्याची सवय तुम्ही टाकून घेतलेली आहे. त्याचमुळे आता शेवटचा आठवडा देखील चांगला होईल, गोड होईल, तो प्रयत्न प्रत्येकजण करतोय. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. मैदानाच्या आतमध्ये मोहित आणि निखिल हे 2 फलंदाज आपण पाहतोय धीम्या धीम्या पावलांनी पोहोचतायत. खेळाडू सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे, म्हणजे एक मेसेज व्हॉट्सअपवर आला तर एका ठिकाणी जमायला हवेत मला असं वाटते. पण काही खेळाडू नोकरी व्यवसाय करतात, तर त्याचमुळे ते वेळेवर उपस्थित राहू शकत नाही. पण तुमच्या आमच्यासाठी क्रिकेट काय थांबणार नाही आहे. अ शो मस्ट गो ऑन. ती तडजोड तुम्हाला करायची असते. 2 बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. एका बाजूला मोहित आणि एका बाजूला निखिल असणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे सुदर्शन पाटील. सुदर्शन पाटीलच तयारी करतायत. ऑफ साईडला आपण जर पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक 30 या संघाच्या आतमध्ये. ऑफ साईडला ऑन साईडला मिड ऑन, फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. 30 या संघाच्या बाहेर लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण या पहिल्या षटकासाठी सेट केलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, आणि म्हणूनच पॉवरफुल फिल्डिंग सेटअप आपण पाहतोय न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाचा. स्ट्रायकेटला फलंदाज असणार आहे निखिल. आढावा घेतोय कुठल्या क्षेत्रामध्ये मला चांगली सुरुवात करून देता येईल आपल्या संघाला. वेळ झालेली आहे 12:42 टायमर स्टार्ट होते या डावाचं. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा. व्हाईट बॉलची एक धाव मिळेल. गती कमी आहे. धीम्या गतीनं सुदर्शन पाटील चेंडूंची हाताळणी करण्याचा प्रयत्न करतोय, पण कंट्रोल नव्हता या चेंडूच्या हाताळणीवर.
आणि त्याचमुळे नवीन बॉल आहे आणि फोरवर फिंगर व्यवस्थित रोल होत नाहीयेत आणि त्याचमुळे पहिला बॉल अवांतर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला स्वीपचा अंदाज आपण पाहिला. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे. जसा मी काल उल्लेख केला खडे खडे स्वीप सुद्धा आता खेळण्याचे प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळते. हा सुद्धा तसाच अप्रोच होता पण प्रॉपर ते स्वतःला रिप्रेझेंट करत नाही आहेत जर आपण पाहिलं तर. दरम्यान धावसंख्या पोहोचते ती म्हणजे दोन्ही आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून आपण तेच पाहतोय. क्लोज कॉम्बॅट कधी पाहायला मिळेल विशाल नाईक मला ती विचारणा करतायत पण आपण चर्चा करून काय उपयोग नाही. मैदानाच्या आतमध्ये तो खेळ तसा व्हायला पाहिजे, तशी सिच्युएशन यायला पाहिजे. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहित स्ट्राईक एंडला असतील. धावसंख्या झाले 2. छोटासा रनअप आहे. दीपू माळी यांचं एक षटक जे आजचं प्रभावित राहिलेलं आहे कमी वेळेचं. 2.5 मिनिटांमध्ये त्याने ते पहिलं षटक पूर्ण केलं होतं मानकोळी संघाकडून. ओ या स्विच हिट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरचे मागे जातील बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थ्रो चांगला आहे, थ्रो चांगला आहे आणि 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचतील 4 वर. एकवीरा पिंपळनेर आणि नॅन्सी 11 निंबवली. चला रेडी राहायचंय. एकवीरा पिंपळनेर आणि नॅन्सी 11 निंबवली दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचे. आपण टॉस क्लिअर करणार आहोत. सूचनेकडे गांभीर्याने लक्ष घाला मित्रांनो. आम्ही कटाक्ष ठेवतोय तुमच्यावर, लक्ष सर्वांवर आहे. जर वेळेबद्दल दिलगिरी झाली तर मग आम्हाला दिलगिरी व्यक्त करावी लागेल. धावसंख्या झालेली आहे 4. सुदर्शन तयार बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईक एंडला फलंदाज असेल मोहित. पुन्हा एकदा या ठिकाणी अँगल यूज करायचा होता पण अँगल यूज करताना थोडी साईड आर्म ॲक्शन आहे गोलंदाज सुदर्शन पाटील यांची आणि साईड आर्म ॲक्शनवर थोडाच कंट्रोल ठेवावा लागतो, सातत्य राखावं लागतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि त्याच ठिकाणी सरावाचा काही अंशी अभाव जाणवतोय. चांगला बॉल होता बॅट अँड पॅड मधला ऑन साईडला टर्न केला. बॉटम एंडचा चांगला वापर. बॉल पोहोचते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल इनफिल्डच्या पलीकडे जाऊन तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावर. पहिले 2 सामने विशालजी हाय स्कोरिंग राहिले होते. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांसाठी तितकंच चांगलं वातावरण नसतं पण भिवंडी क्रिकेटने ते चुकीचं ठरवलेलं आहे. त्याचमुळे सकाळी फलंदाजांचा दबदबा आपण पाहिला आणि आता पाहूया या दुपारच्या सत्रामध्ये नक्की कुठला घटक अधोरेखित होतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ की फलंदाजी करणारा संघ. धावसंख्या 6. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट घेतोय. स्ट्राईकवर असतील निखिल. स्विच हिट केलं. यावेळेस बघा क्षेत्ररक्षक होते 2. कव्हर आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक या दोघांच्या मधून बॉल फरार जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. रिव्हर्स हिट खेळण्यामध्ये जास्त मजा येते असंच पाहायला मिळालंय. निखिल सुद्धा या अगोदर अटेम्प्ट करताना पाहायला मिळाले, मोहित सुद्धा. पण यावेळेस बघा खूप पुढे निघून गेले होते यष्टीरक्षक. काही अंशी चुकले पण गोलंदाजाने सावरलेलं आहे. दरम्यान धावसंख्या थांबलेली आहे 10 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. 2 वाईड्स, 2 सिंगल, 1 डबल, 1 डॉट, 1 4 आणि लास्ट बॉल पहिल्या षटकातला. दोन्ही फलंदाज सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेत आहेत पण काही फॅन्टसी स्ट्रोक्स सुद्धा त्यांच्या वतीनं अटेम्प्ट केलेले आहेत. त्यापैकी एका स्ट्रोकला 4 धावा मिळालेल्या आहेत. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षकांचं जाळं विणलंय. लॉंग वे शफल, खूप जास्त शफल झाले. वाईडलाईनच्या पलीकडे पोहोचले होते पण बॉलच खूप जास्त बाहेरून आहे. त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या वतीनं होतोय. चला प्लीज कुठलीच चर्चा करू नका. चर्चेसाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. जो डिसिजन आलाय तो डिसिजन मान्य करा. फक्त बीमरसाठी तुम्हाला एक रिव्ह्यू असेल, बाकी कुठल्याच गोष्टीसाठी प्लेयर रिव्ह्यू नाही आहे. अंपायर्सला कधी वाटलं तेव्हा ते फक्त रेफरल घेऊ शकतात, अन्यथा नाही. धावसंख्या 11 झाले. 11 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. पॉझिटिव्ह स्टार्ट आपण म्हणू शकतो एक खांडपे संघाची. स्टेप आउट झाले. पाहिलं होतं मिडॉन आतमध्ये आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलताना टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. 4 चौकार.
खेळणं खूप महत्त्वाचं असतं. चला जास्त वेळ नाही, तुमचा टायमर स्टार्ट आहे 5 वाजून 30 सेकंड, 5 मिनिटं 30 सेकंड. वेळ झालेली आहे. पहिला डाव सुरू झालाय. वेळेबद्दल सतर्क करा मित्रांनो. बघा पेनल्टी लावली जाऊ शकते आणि ती कदाचित तुम्हाला मान्य नसेल, पण आयोजक स्ट्रिक्ट आहेत आणि त्यानुसारच क्रिकेट खेळ जाईल. चला न्यू सिद्धिविनायक अंजूर, वेळ नाही आपल्याकडे, प्लीज नवीन बॉलर इंट्रोड्यूस करायचा आहे. धावसंख्या तर मला पाहायला मिळते 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ पाहायला मिळालाय. टीम प्रचिती 11 खांडपे या संघाचा. आता नवीन बॉलर फार एंड कडून सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. चर्चा चालू आहे व्यासपीठावर. नीलम नाईक असतील, नंदन पाटील असतील, दिनेश चौगुले असतील. वेळापत्रकाबद्दल ती चर्चा सुरू आहे, कारण प्रत्येक संघाचा या ठिकाणी खेळण्याचा मानस स्पष्ट असायला हवा. कशा पद्धतीने तुम्ही खेळणार आहात, कारण वेळापत्रक तुमच्यापर्यंत पोहोचलंय व्हॉट्सअपच्या माध्यमातून. त्याचमुळे तुमचं येणं आवश्यक आहे आणि वेळापत्रक बघून येऊ नका मित्रांनो. त्या ठिकाणी तुमची नोंद करा, जसे तुम्ही येत आहेत त्याप्रमाणे वेळापत्रकामध्ये बदलाव करून आपण सामने खेळवणार आहोत. कारण एका क्षणासाठी सुद्धा आपण मैदान रिकामी ठेवणार नाही आहोत. जितके सामने कव्हरअप करता येतील तो प्रयत्न आमचा आहे. टायमर स्टार्ट आहे मित्रांनो. बघा मी वारंवार ते सूचना करतो, तुमचा टायमर स्टार्ट आहे. सुजल नाईक नवीन गोलंदाज पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज असतील मिस्टर मोहित. ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. डीप स्क्वेअर लेगच्या पुढे येतील बॉलवर आणि तोपर्यंत चांगला झेल टिपलेला आहे. चांगली ऍक्शन गोलंदाजाची आणि तितकाच चांगला झेल क्षेत्ररक्षकाचा. पहिला धक्का बसतोय प्रचिती 11 खांडपे. पाहिली आणि त्या पहिल्या बॉलवर आखुटप्प्याच्या बॉलवर प्रहार करताना तो फोर्स थोडासा कमी पडला आणि त्याचमुळे सोपा झेल आपल्याला पाहायला मिळाला डीप मध्ये. आणि पहिला धक्का प्रचिती 11 खांडपे संघाला बसला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता अक्षय जातोय 3ऱ्या क्रमांकावर. 15 धावा 1 गडी बाद. प्रचिती 11 खांडपे. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती प्रचिती 11 खांडपे या संघाने. सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली पाहायला मिळाली. काही वाईड्स आपण पाहिले सुदर्शन पाटील यांचे, त्यांचा फायदा झाला खांडपेला. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट आणि काऊ कॉर्नरचे दोघं पुढे येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. चांगला फॉलो थ्रू क्षेत्ररक्षकाचा सुद्धा पाहायला मिळालाय. सक्रिय राहणं खूप महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही आउटफील्डमध्ये असता, कारण एका लांबवरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा असता तुम्हाला जवळपास पुढे आणि आजूबाजूला 10 मीटर अंतर कापायचं असतं आणि त्यासाठी ती तुमची पूर्वतयारी खूप आवश्यक आहे. जर आळस दाखवला तर स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल. त्याचमुळे डीपमध्ये प्रोटेक्शनला असताना सक्रिय राहावं लागतं. 16 धावा 1 गडी बाद. फुलटॉस बॉल, खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह. गॅप आहे, गॅप शोधला, यांना मिळते छोटीशी जागा, तर यांच्या फटक्यानं नसते मर्यादा. बॉल जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. स्टाईल बॅटिंग आपण पाहतोय. बॉलच्या पिचिंगचा आढावा घेताना, बॉलच्या बॉलिंग पाथला ओळखताना, बॉलचा लूप जाणताना, तो स्ट्रोक बघा ना, गॅप आहे आणि फ्रंट फूटला पुढे घेऊन कव्हरला टार्गेट केलेलं आहे. 4 धावा मिळालेत खांडपे संघाला. जास्त शफल झाले, किती शफल व्हायला हवं फलंदाजाने, हा अभ्यास देखील खूप महत्वाचा. कारण इतक्या वगैरे ते शफल झालंय की गोलंदाजाला संधी मिळाली स्टंप टू स्टंप अटॅक करण्याची, पण सुदैव आहे फलंदाजाचं निखिलचं की त्यांना जास्त धोका पत्करता आला नाही, कारण बाद होऊ शकले असते, बॉल स्टंपशी हिट होऊ शकला असता, पण त्याचं सुदैवच म्हणेन मी. डॉट बॉल आलेला आहे, जास्त नुकसान झालं नाही. प्रचिती 11 खांडपे संघाचा धावसंख्या 20 गडी बाद 1. सुरुवात या षटकाची सुजल नाईकची दमदार राहिली, विकेट त्यांना मिळाला. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, हेन्स इट इज वाईड. एकदा मी धावसंख्या 21 वाईड ची लागण झालेली आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला असंच पाहायला मिळते, कारण एकंदरीत या डावामध्ये 4 वाईड्स आपण पाहिले. सुदर्शन यांच्या वतीनं 3 आणि
सुजल नाईक यांच्या वतीनं एक वाईट बॉल. फुलटॉस बॉल उलट दिशेने खेळले, क्षेत्ररक्षक होते शॉट थर्ड मॅनला, व्यवस्थित बॉलवर येऊ शकले नाही. दरम्यान एकदा पळून पूर्ण केले आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरल घेतलेला आहे. प्रत्येक संघाला एक रेफरल आहे फक्त बीमरचा, आणि तो आता फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला आहे. नियमांची माहिती घेऊन क्रिकेट खेळलं तर सोयीस्कर जातं. या ठिकाणी इम्पॅक्ट चेक केला जाईल. वॉर रूममध्ये आता परेश महाजन सर येतील. इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट और डाऊन द वेस्ट ते आपण चेक करणार आहोत. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्या तडजोडी असतात, पण त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत की इम्पॅक्ट डाऊन द वेस्ट म्हणजे फेअर डिलिव्हरी आहे. चला, आपण फ्रंट लेग चेक करायचा असतो, आपण पॉपिंग क्रीज सोडली आहे की नाही चेक करायचा असतो, आपण किती वाकलायत खेळताना, नी पोझिशन तुमची कशी आहे, त्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. आणि पंच सर्व गोष्टींची शहानिशा करून तो निर्णय बघा किती पुढे आले होते आज स्ट्रोक खेळण्यासाठी, आणि त्याचमुळे पंचांनी त्याच गोष्टीला प्राधान्य देताना फेअर डिलिव्हरी घोषित केली. यावेळेस ड्राईव्ह केला अवे फ्रॉम द बॉडी, कव्हरला फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज पोहोचतील बॉलवर तोपर्यंत एकदा मिळते. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचं होतं, पण कधी कधी बॉलच्या लाईनमध्ये येऊन स्ट्रोक कनेक्ट करणं सोयीस्कर जातं, सोपं जातं. पण त्या ठिकाणी थोडेसे दुरून खेळले, त्याचमुळे सिंगल मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 23 धावा, 1 गडी बाद, 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. चला, पिंपळनेर आणि टीम तयारीत राहायचं आहे. चला, मॅच ऑन ठेवा बघा, टायमर स्टार्ट आहे. मला हीच सूचना करायला आवडत नाही, बाकी सर्व काही सुरळीत चाललंय. आपण थांबू नका, ओव्हर ब्रेक मध्ये थांबू नका. बाकी तुम्ही स्ट्रॅटेजी आखण्यासाठी वेळ घ्या, पण इतका वेळ घेऊ नका, तुमच्याच डावाला त्रास होईल. नवीन गोलंदाज दीपेश कोळी कमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होत्या. स्ट्राईक एंडला तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतील अक्षय. 2 धावांवर अक्षय खेळत आहेत. यावेळेस चांगला बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची संधी निर्माण झाली होती. गोलंदाज लांब होते. गोलंदाजाची चूक नाहीये, कारण फॉलोथ्रू मध्ये ते अगदी पुढे गेले होते. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने थ्रो केला, परत आले, पण त्यांना असं वाटलं की डायरेक्ट हिट होता की काय, पण तसं काही नाहीये. एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. इन्फॉर्म बॅटर निखिल ऑन स्ट्राईक. उलट दिशेने खेळले आणि त्या ठिकाणी बॉलला पाठवून दिलं थेट थर्ड मॅन सीमारेषा पार. जबरदस्त फटक्याचा शानदार आविष्कार. धावा 4, चौकार. मिळालेत प्रचिती 11 खांडपे संघाला. खांडपे संघ जाऊन पोहोचतोय आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. दीपेशच्या विरोधात तगडा प्रहार. यावेळेस बघा बॅकफुटला बॅलन्स केलं, कट केला बॉलला. आउटफील्ड थोडी स्लो आहे, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकदा होते पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुद्धा चालवला जाईल आणि या 2 धावांच्या मदतीने तो आत्मविश्वास आता फलंदाजीमध्ये झळकतोय, पण ही एकच जमेल म्हणजेच केलेली मेहनत वाया गेलेली आहे. पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित बॅट ब्रश झाली पाहिजे. चला, नॅन्सी 11 निंबवली आणि पिंपळनेर संघाच्या कॅप्टननी सुद्धा रिपोर्ट करून ठेवायचं आहे. आपण तशी उद्घोषणा करूया की पुढचा टॉस कुठला असेल, पण आपण रिपोर्ट करून ठेवायचं आहे प्लीज. धावसंख्या 29 झाले. 29 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर पुन्हा एकदा इन्फॉर्म बॅटर निखिल. यावेळेस बघा फुल लेनचा बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत मिड विकेटचे, तोपर्यंत एकदा होते पूर्ण. थोडा वेळ घेतला क्षेत्ररक्षक आणि त्याच संधीचा फायदा झाला. एका धावेला 2 धावात बदललेला आहे. क्षेत्ररक्षक झेलवर जायला हवा होता का, वेगवेगळे तर्कवितर्क असतात, पण क्षेत्ररक्षकालाच ठाऊक असते की मी काय देऊ शकतो माझ्या संघासाठी. त्याने धावांना प्राधान्य दिलं आणि त्याचमुळे 2 धावाच मिळालेल्या आहेत प्रचिती खांडपे संघाला. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चांगलं षटक राहिलेलं आहे प्रचिती 11 खांडपे संघासाठी. 8 धावा त्यांना मिळाल्यात या षटकामध्ये.
पुन्हा एकदा रिव्हर्स हिट. वॉट अ बॅटिंग बाय मिस्टर निखिल. आणि आता मात्र नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार. फेकेन प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पार. पाठवलाय सीमारेषेच्या पार. 4 मिळाले चौकार. आहे बघा, काय जबरदस्त फटके पाहायला मिळत आहेत. कारण फटक्यांमध्ये जरी ते व्यवस्थित पुस्तकी फटके नसतील, पण तर देखील अनऑर्थोडॉक्स बॅटिंग असूनही धावा मिळतात, या गोष्टीला महत्त्व आहे. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. ती क्षमता पाहायला मिळते यावेळेस. बघा, हलकंसं पदलालित्य. ऑन साईडला बॉलला टोन केले, क्षेत्ररक्षक पोचतील. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. थ्रो बॅटिंग एंडला थोडा वेळ लागतोय आणि त्याचमुळे 2 धावा पूर्ण होतात. आता ही चूक सर्वात मोठी. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी होता. गरज होती का 30 धाव घेण्याची? नव्हती गरज. फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक 2 प्रचित 11 खांडवे. स्वर्गानंद मिळाला. आता एका खेळाडूला तो स्वर्गानंद मिळेल. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं या स्पर्धेत जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार आहे त्याला 4 धाम यात्रा असणार आहे. एक LED TV असेल आणि एक आकर्षक ट्रॉफी. तर पाहूयात ती 4 धाम यात्रा कोणाला पूर्ण करण्याची संधी मिळते. चांगली संकल्पना भिवंडी क्रिकेट असोसिएशनची. वेगवेगळ्या संकल्पना नेहमीच अंमलात आणल्या जातात. आता नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकासाठी येतील यज्ञेश कोळी. स्ट्राईक एंडवर आपण अक्षय यांना पाहतोय. नवीन फलंदाज येत आहेत 4थ्या क्रमांकावर. राहुल येत आहेत का? राहुल 4थ्या क्रमांकावर येत आहेत. खेळाडू कक्षामध्ये त्या ठिकाणी खेळाडू पाठवायचा कोणाला, क्रम सर्व ठरलेला असतो कॅप्टनचा. बॉलला चांगला बाउन्स मिळतोय, ज्याला कंट्रोल्ड बाउन्स म्हणतात. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, शॉट ऑफ गुड लेन, आणि त्यानंतर आपण म्हणतोय तर ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलिंग पाथने बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. अप्रोच चांगला होता कट करण्याचा फलंदाज अक्षयचा, पण थोडासा वेळ लागला ते विचार करण्यासाठी आणि म्हणूनच जातोय हा डॉट बॉल. सुरुवात चांगली आहे यज्ञेशी या षटकाची. यावेळेस बॅटचं कनेक्शन झालंय बॉलशी, पण व्यवस्थित होत नाहीये. पण क्षेत्ररक्षक डीप पॉईंटच्या पुढे येतील तोपर्यंत 2 धावा तर सहज मिळणार आहेत. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड. इनफ नाही आहे हा स्कोर. 55 ते 60 पर्यंत जावं लागेल. दुपारचं सत्र आहे जे फलंदाजांसाठी पोषक असतं आणि त्यामुळे 55-60 पर्यंत मजल मारावी लागणार आहे टीम प्रचिती 11 खांडपे संघाला. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यज्ञेश, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. अजूनही ती शांतता पाहायला मिळते. जर निखिल यांचा खेळ वगळला तर मोहित 3 धावा करून बाद झाले. अक्षय अजूनही 5 धावांवर खेळत आहेत. राहुल नॉनस्ट्राईक एंडला आपली वाट पाहत आहेत खेळीची. पुन्हा एकदा लॉंग वे शफल. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकाची. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबेल का पाहूया. बॉल नाही थांबणार. बॉल जाईल थेट लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. चला, या सामन्यातील जो संघ जिंकणार आहे तो येवई संघाशी खेळणार आहे, लक्षात घ्या. चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला अवेलेबल आहे. तोपर्यंत एकदा आरामात पूर्ण केली जाईल. एवई आणि या सामन्यातील विजेता संघ असा पुढचा सामना खेळवर जाणार आहे, लक्षात घ्या.
ही गोष्ट म्हणजे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार नाही. धावसंख्या 45, 45 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यज्ञेश तयार. ही लाईन बदलावी लागेल कारण तो भूदंड तुमच्या संघाला बसतो. एक एक धावा तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतायत. बघा एकविरा पिंपळनेर आणि नॅन्सी 11 निंबवली आपण सुद्धा रिपोर्ट करायचं प्लीज. नॅन्सी 11 निंबवली आणि एकविरा पिंपळनेर. चला आपण तयारीत राहायचं आहे. यज्ञेश तयार. बॅक ऑफ द हँड पण ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे फलंदाजाचा. तोपर्यंत एक मिळते दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाणार. थ्रो चांगला आहे. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण देखील प्रभावित करते. आपण सकाळपासून पाहिलं तर एकंदरीत 4 दिवसांमध्ये क्षेत्ररक्षकांची देखील जमेची बाजू आपण भिवंडी क्रिकेटमधली बघतोय. धावसंख्या 47 झालेली आहे आणि आता शेवटचा चेंडू बाकी आहे. यज्ञेश तयार. चांगली बॉलिंग. स्टंप टू स्टंप अटॅक ठेवायचा होता कारण त्यांनी ओळखलं होतं की खूप जास्त शफल होत आहेत अक्षय आणि त्याचमुळे हा एक गोल्डन बॉल होता यज्ञेशच्या वतीनं. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 47 धावा. जिंकण्यासाठी 12च्या गतीनं 48 धावांची गरज असेल. 24 चेंडूंमध्ये 24 चेंडू 48 धावांची गरज. होतो एक इनिंग ब्रेक. ब्रेक जसा संपेल त्यानंतर आपण ऐकणार आहोत आवाज मराठी भाषेतील सुमधुर असा अभ्यासू आवाज सुनील शेळके सरांचा. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. आयोजकांचे हे प्रयत्न कुठेतरी अयशस्वी झालेले तुम्ही पाहू शकाल आणि म्हणून वेळ वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या स्पर्धेला तुम्हाला काय द्यायचं आहे तर मी म्हणेल वेळ द्यायचा आहे आणि तो वेळ देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष चषक 20, 23 आणि 24 ही स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात. कालेरचे दिलेर म्हणून ज्या व्यक्तिमत्वाचं खरं तर व्यक्तिमत्वाचा उल्लेख केला जातो आणि त्यांना जे संबोधन लागलेलं आहे असं व्यक्तिमत्व सन्माननीय उद्योजक सुजित शेठ पाटील अर्थात तातासाहेब यांच्या वतीने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा. या स्पर्धेपासून एक नवीन ट्रेंड भिवंडी तालुक्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने बक्षिसांची सरबत्ती, ज्या पद्धतीने बक्षिसं इकडे अनाऊन्स झालेले आहेत, प्रत्येकाला त्याचा खेळ आता सातत्याने चांगला करण्याची इच्छा होईल. ऑफिशियल्स विनंती असेल मैदानात आता लगेचच आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण सज्ज करा. प्रचिती 11 खांडपे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड होत असलेली आपण पाहू शकाल न्यू सिद्धिविनायक अंजुरिया संघाची.
ॲन्युअली काही बक्षिसं खरं तर इकडे अनाऊन्स झालेली आहेत. बेस्ट टीम ऑफ दी इयर म्हणजे संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या संघाच्या प्रगतीचा आलेख चांगला असेल, ज्या संघाची कामगिरी चांगली असेल, त्या संघाला खरं तर इथे गोवा ट्रिप दिली जाईल. त्याचबरोबर आपण पाहिलं की जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा जो खेळाडू असेल त्यालाही इकडे बाईक वितरित केली जाईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या व्यक्तिगत बक्षिसांच्या स्वरूपातही खरं तर अनेक अवॉर्ड्स इकडे ठेवले गेलेले आहेत. आणि दुसरी सीझन या स्पर्धेची तुम्हाला रात्रकालीन पाहायला मिळेल. अशा पद्धतीचे अनाउन्समेंट खरं तर कोणत्याही तालुक्यातील क्रिकेटची उंची वाढवणारे असतात. त्याचबरोबर क्रिकेटला पोषक असतात, अनुकूल असतात. आणि हे बोलणं जितकं सोपं आहे, प्रॅक्टिकली करणं फार कठीण आहे. आणि तेच काम सन्माननीय अध्यक्ष सुजितजी पाटील साहेब यांच्या वतीने केले गेलेले. चला, वेळेचा थोडा अपव्यय होत असलेला जाणवत आहे, त्यामुळे पंचाने विनंती असेल तुम्हाला जितकं पुश करता येईल तितकं पुश करा. गोलंदाजी करणारा संघ आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये विदिन ए मिनिट हे लागलं पाहिजे आणि यानंतरचा चेंडू मार्गस्थ झाला पाहिजे, याकडे लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पहिल्याच दिवशी खरं तर या क्रीडा नगरीमध्ये कारिवली संघाला पेनल्टी मिळालेली आपण पाहिलेली आहे. त्यामुळे वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आपल्यासमोर असलेल्या वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. विनंती असेल लगेचच आपल्याला सामना सुरू करायचा आहे. निर्धारित 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील. सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील. ती जर करता आली नाही तर एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस करता येईल. आणि 20 मिनिटांमध्ये म्हणजे कधी कधी असं होतं दिनेश की 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली, परंतु शेवटचं षटक की जे चौथं आहे ते जर तुम्ही 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ वापरत असताना जर तिकडे हाताळलं तर मला असं वाटतं 20 मिनिटांनंतर आणखी एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल, अशी ही खरं तर सूचना आमच्यापर्यंत मिळते. त्यामुळे वेळ वाचवणं तुमचं आद्य कर्तव्य बनेल. क्रिकेट खेळत असताना त्याची दुसरी बाजू जर शिस्तीची असतील, अनुशासनाची असेल तर ते क्रिकेट पाहणं अत्यंत विलोभनीय असतं, आनंदही असतं. पंच आमच्याकडे बतायत काही सूचना असतील. मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये जो संघ क्षेत्ररक्षण करणार आहे अर्थात प्रचिती 11 खांडपे त्यांचे 10 संघ प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि त्या संदर्भात तिथे विचारणा केली जाते. क्रिकेट हा खेळ असा आहे की जो नियमांच्या अधीन राहून खेळला जातो. त्याचबरोबर कोणतेही गेम घ्या, कोणताही खेळ घ्या तुम्ही, तो नियमांच्या अधीन राहून खेळला जातो. आणि ज्या गोष्टीला मर्यादा असतात खरं तर तीच गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला अनुभवता येत असते. आणि इथेही आता नियमांचा आधार घेतला जाईल आणि त्या पद्धतीने 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये किती क्षेत्ररक्षक असावेत आणि त्याच्या बाहेर किती असावेत याकडे खरं तर निश्चितच लक्ष देत असताना अनाउन्समेंट होईल. निलमजी नाईक साहेब आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. येस, प्रचिती 11 खांडपे त्यांना इथे 48 धावा डिफेंड करायचे. न्यू सिद्धेनोक अंजूर संघाची फलंदाजी असेल. प्रीतम पाटील, दीपेश कोळी हे 2 फलंदाज. पहिला चेंडू बॅकफुटला येत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलाय. फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू आडवला फेकी झाली. इथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळालेली आहे. सुरुवात झाली दोन्ही संघाची असं पण म्हणूया. प्रचिती 11 खांडपे संघ तुमचा 12वा प्रतिनिधी उपलब्ध नसल्या कारणाने तुम्हाला 2 धावांनी पेनलाइज केलं जात आहे. आणि 1 षटक संपल्यानंतर न्यू सिद्धेविनायक अंजूरच्या एकूण धावफलकामध्ये त्या 2 धावा आपण जोडणार आहोत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आणि अत्यंत आल्हाददायक अशा पद्धतीचं वातावरण. खरं तर दुपारचं सत्र आहे, परंतु इथे खेळत असताना तुम्हाला अधिकचा दाह, अधिकचा उकाडा निश्चितच अनुभवायला मिळत नाही. गेली अनेक वर्षे ही क्रीडानगरी क्रिकेटसाठी सज्ज असलेली आपण पाहिलेली आहे. इथे बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न आहे. जर गाड आपण फलंदाजाचा पाहिला तर तो डावी एसटी सोडून जाणारा गाड आहे. अलीकडे जर क्रिकेट अनुभवला आपण तर फलंदाज उजव्या एसटीच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत असतात अधिक वेळेस, परंतु इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा गाड घेतला होता फलंदाजाने. यावेळेचा गोलंदाज इथे जसप्रीत बुमराह ज्या पद्धतीने
ऍक्शन दाखवतो, रिदम दाखवतो, त्याच पद्धतीचा रिदम गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु फलंदाजाने खडे खडे इथे शॉर्ट आर्म पूलचा फटका खेळला आणि हा चौकार आहे की षटकार याकडेही पंचांच्या इशाऱ्याची आपण खरं तर वाट बघत आहोत. त्याची रात्री व्हायरल झाली बघा ही. कोणाची याची तो हा. आपण खरं तर इथे रात्री एक क्लिप पाहिली होती प्रिन्स मूवीजच्या वतीने जी पोस्ट केली गेली होती. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. इथे बाउंड्री चेक केली जाईल, षटकार आहे की चौकार आहे हे पाहावं लागेल इथे तिसऱ्या पंचांना आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. नवीन चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. ओमकार पाटील की जे चर्चेत राहिलेले आहेत अलीकडे आणि का राहू नये, ज्या पद्धतीचं सांधर्म्य आहे त्यांच्या ॲक्शनमध्ये, रनअप रिदममध्ये, त्याचबरोबर रिलीज पॉईंटमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये कंपॅरिझन जसप्रीत बुमराच्या ॲक्शन बरोबर त्यांची केली जाते. षटकार, यस, अगदी सीमा रेषेवर चेंडू जाऊन लँड झालेला आहे आणि त्यामुळे हा दरम्यान इकडे षटकार घोषित जातो. षटकाराने धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 7 तारांकित 7. 7 हा आकडा जर आपण म्हटलं की आपल्याला सप्तर्षीचीही आठवण होते आणि ही माणसाच्या आयुष्यामध्ये एक आठवण मला असं वाटतं अविस्मरणीय असते, ती असते सप्तपदीची. ती सुद्धा आठवण तुम्हाला होईल. 7 धावा धावफलकावर आहेत. पाहायचंय न्यू सिद्धिर्मयक अंजूर, प्रीतम पाटील आणि त्याचबरोबर दीपेश कोळी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेले आहेत. प्रचिती 11 खांडपे संघाने अगदी चांगली फलंदाजी 4 षटकामध्ये 47 धावा उभारल्या आहेत. 48 धावांचं इथे रक्षण त्यांना करावं लागेल आणि ते करत असताना गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील यावर ह्या गोष्टी अत्यंत अवलंबून आहेत. आजच्या दिवसातील हा चौथा सामना पहिल्या फेरीतील मित्रांनो आपण अनुभवत आहात. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. या 2 संघांदरम्यान जो संघ विजयी असेल तो संघ एबई संघाबरोबर खेळताना आपण दुसऱ्या फेरीमध्ये पाहू शकाल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येतोय. ऑफ कटर टाईप मैदानाच्या आतमध्ये चेंडू निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर ॲम्पल पेस म्हणजे योग्य गतीने चेंडू हाताळला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. उंच पुरे गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार तयार असतील. यावेळेचा हा चेंडू सुद्धा चांगला आहे. व्हेरिएशन चांगले होत आहेत, विविधता आहे या गोलंदाजाकडे आणि मैदानाच्या आतमध्ये अलीकडे जे क्रिकेट खेळलं जातं ते बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट आहे आणि अशातच फलंदाजाला शांत ठेवणं हे इतकं सहज शक्य नसतं. परंतु काम आतापर्यंत गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर 1 चेंडू यानंतर फेकला जाईल. स्ट्रायकिंग याला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहे दीपेश की जे 2 चेंडूचा सामना करत असताना 6 धावांवर खेळत आहेत. बॅट पॅड मधून यावेळेस लॉफ्ट केलेला आहे. क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक डीपमध्ये दक्ष आहे. चेंडू अडवतायत. योग्य एंडला फेकी झाली. 1 धाव दरम्यान इथे पूर्ण झाली. पहिलं षटक संपलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 9. 48 धावा बनवायच्या आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये 9 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. प्रीतम पाटील व्यक्तिगतरित्या 1 धावेवर खेळत आहेत आणि दीपेश कोळी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. व्यक्तिगतरित्या 8 धावांवर 5 चेंडूचा सामना त्यांनी निश्चितच इथे केलेला आपण पाहिलेला आहे. वेळेवर काटेकोर असणं अत्यंत गरजेचं आहे. काही वेळेचा निश्चितच अपव्यय या पहिल्या षटकामध्ये झालेला आहे आणि म्हणून आयोजकांचं फार लक्ष आहे वेळेवर आणि म्हणूनच हे सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे. आपल्याकडे असलेली वेळ तिचा सुनियोजित वापर आपण केला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल अचिव्हिंग सक्सेस असं म्हणतात. तुम्ही आपल्या गावामध्ये, आपण आपल्या परिसरामध्ये, आपण आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये काही अशी व्यक्तिमत्व बघू जे यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही विचारणा केली तर एक घटक निश्चितच त्यांचा अत्यंत वेगळा असेल आपल्यापेक्षा आणि तो म्हणजेच वेळेच्या बाबतीत समायोजनाचा.
9 धावा धावपलकावर अधिक 2 धावांची पेनल्टी, 11 धावा धावपलकावर. यावेळेस खडे खडे फटका खेळलेत आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. समोर येत आहेत, चेंडू अडवतायत, फेकी करतायत. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण स्क्वेअर ऑफ द विकेट पाहिला होता. 1 धाव इकडे मिळाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 12. एकविरा पिंपळनेर आणि नान्सी 11 निंबवली दोन्ही संघाचे संघनायक, संघ प्रतिनिधी क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित असाल तर दिनेशजी चौगुले यांच्याबरोबर लगेचच तुम्हाला संपर्क साधायचा आहे. काही टेक्निकल इश्यूज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच रेज होत असतात आणि त्या गोष्टींवर प्रत्येकाची नजर असते. पंच सुद्धा एकमेकांच्या जवळ येत आहेत, त्याचबरोबर सल्ला मसलत केली जाते, एकमेकांना विचारणा केली जाते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, फटका बसलाय. चेंडू उंच आबाची उंची मोजण्यासाठी निघालाय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले जरूर, परंतु हा झेल इथे संपन्न करता आला नाही. ही धाव पूर्ण आहे की अपूर्ण यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपल्याला जावं लागेल आणि ती मागणी पंचांच्या वतीने केली गेलेली आहे. सॉफ्ट सिग्नल इकडे आउटचा आहे आणि या गोष्टीची ही दखल तिसऱ्या पंचांना घ्यावी लागेल. अलीकडे आपण तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहोत आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर इथे निश्चितच केला गेलेला आहे. ही धाव पूर्ण आहे की अपूर्ण? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आहे. 1 धाव पूर्ण आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिले होते. दुसऱ्या धावेचा एकेरी प्रयत्न त्याने केला होता. पुन्हा एकदा ते सेपिंग त्यांच्या पॉपिंग क्रीजमध्ये सेप परतले आहेत की नाही या गोष्टीकडे पंचांना पाहायचं आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की चौकारांची हॅट्रिक साई स्पोर्ट्स खारबावचे प्रणय पाटील, ज्यांना वंडर बॉय ऑफ खारबाव असं म्हटलं जातं, सरवली पाडाच्या विरोधात खेळताना त्याने या स्पर्धेमध्ये लगावलेली आहे. त्याचबरोबर परेश गोराटकर, जे हनुमान टिंबोली संघाचे सलामीवीर, त्यांनीही कारुलीच्या विरोधात हा कारनामा तिकडे केलेला आहे. त्याचबरोबर आई देवी वडुनवगर संघाचे केतन पाटील यांनी रांजणोली संघाच्या विरोधात खेळत असताना लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 चौकार दरम्यान दाखवलेले आहेत. फलंदाज धावबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आपण पाहू शकाल. इन ॲट नंबर 3 प्रतीक. यावेळेचा हा चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न झालेला आहे. फार लवकर स्टान्स चेंज केला होता, बॅटची ग्रिप चेंज केली होती, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय आणि त्यामुळे चेंडूबाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या करता आला नव्हता. फलंदाजाला हा चेंडू निर्धाव आलेला आहे. विवेक पवार यांची फलंदाजी पाहण्यासारखी राहिलेली आहे. सोनादेवी टेमगरचा फलंदाज, ज्याने खार्डीच्या विरोधात लागोपाठचे 3 चौकार पेश केले होते. त्याचबरोबर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाचे प्रणय चौधरी आजच्या दिवसामध्ये मानकोलीच्या विरोधात त्यानेही 3 चौकार लगावले होते. खडे खडे खेळले आहेत. समोर जे क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहेत त्यांच्या डोक्यावरून फटका प्लेस केला. हा फटका दर्जेदार देऊन गेला. धावा 4 चौकार. खेळत असताना तुम्हाला आकलन सुद्धा करता आलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला प्लॅन्स म्हणजेच योजना आखता आल्या पाहिजेत. इथे बॅट पॅड मध्ये होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि हा झेल सुटलेला आहे. ज्या फलंदाजाने अगोदर एक क्रॅकिंग स्ट्रोक दाखवला होता, चौकार दाखवला होता, त्या फलंदाजाची झेल इथे घेण्यामध्ये समर्थ ठरले नाहीत. स्लिप कॉर्डनचे क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले होते. अंतिमतः कधी कधी तिकडे क्षेत्ररक्षण करत असताना एक अडचण असते, कारण तुमच्या समोर यष्टीरक्षक असतो आणि त्यामुळे थोडा खरं तर उशीर लागतो जेज करण्यासाठी आणि त्यामुळेच हा झेल तिकडे संपन्न करता आला नव्हता त्या क्षेत्ररक्षकाला. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेमनाथ तयार असतील. स्वतःचा स्टान्स बदलला, त्याचबरोबर बॅटची ग्रीप ही बदलली आणि ज्या गोष्टीसाठी खरं तर हा
स्टान्स बदलला होता, ती गोष्ट मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने करता आली नाही फलंदाजाला, कारण इथेही बॅट बॉलमध्ये कनेक्शन आलं नाही आणि हा चेंडू निर्धाव आला. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 8.50च्या धावगतीने 17. एक गडी आतापर्यंत बाद झालेले. दीपेश कोळी बाद झाले. सुरुवात दीपेशची चांगली राहिली होती. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण अनुभवला होता. 2 षटकांसाठी वेळ किती वापरला गेलेले याकडेही आपल्याला पाहावं लागेल. वेळेच्या बाबतीत सूचना तुम्हाला निश्चितच सातत्याने आम्ही देऊ, कारण ते देणं गरजेचं आहे. जवळजवळ 10.25 मिनिटांचा अवधी इकडे वापरला गेलेला आहे 2 षटकं कंप्लीट करण्यासाठी. दुपारचं सत्र आहे. रखरखत ऊन जरी असेल तरी मला असं वाटतं तितका उकाडा कम्पॅरेटिव्हली आपल्याला या मैदानावर जाणवत नाही आहे, आणि म्हणून निर्धारित 4 षटकांसाठी प्रत्येक वेळेस ड्रिंक्स ब्रेक इथे घेतलाच पाहिजे का, याकडेही गांभीर्याने तुम्हाला पाहावं लागेल. यानंतर इक्वेशनचा जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण पाहायला मिळतं. फलंदाज फक्त आणि फक्त एकच बाद झालेला आहे, त्यामुळे निश्चितच विकेट्स त्यांच्या हातामध्ये खूप आहेत, आणि म्हणून यानंतर आक्रमकतेकडे वळलेले फलंदाज आपण निश्चितच पाहू शकाल. आणि ह्या आक्रमणाला इथे रोखावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. किफायतशीर गोलंदाजी आहे. सुरुवात केली होती मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज ओमकारने, आणि त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना, तीच पुढे ओढत असताना, त्याने जो मार्ग बनवला त्याला राजमार्ग बनवत असताना गोलंदाज प्रेमनाथ याने अत्यंत चांगली कामगिरी केली. फक्त 6 धावा खर्च केल्या. क्रमांक 3चं षटक मोहितच्या वतीने हाताळलं जाईल. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक पाटील आपण पाहू शकाल. 12 चेंडू 31 धावा असं समीकरण. या षटकामध्ये किमान 14, 15, 16 धावा येणं गरजेचं आहे फलंदाजांसाठी. फुल टॉस आहे आणि यावेळेस एसटी रक्षक चित झालेला आहे. त्याचबरोबर स्लीप कॉर्डन सुद्धा इथे चकला आणि चेंडूने त्याचं अखेर साध्य साधलं. बाहीच्या रूपाने आलेला हा अत्यंत महत्वाचा लकी चौकार. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया. इथे क्रॉस बायट्रेट फटका सजवायचा होता फुलटॉसच्या विरोधात, आणि चेंडू आणि फळीमध्ये थोडा अंतर निश्चितच होतं, परंतु काही न करता विनासायास या 4 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. बाईच्या रूपाने आलेला चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील प्रतीकच्या विरोधात. इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका समोरच्या दिशेने जातो. बऱ्याचदा अशा पद्धतीचा विरोधाभास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कधी कधी स्लॉक करण्यासाठी सुद्धा आडवी बॅट वापरली जाते, परंतु जे क्षेत्र निवडलं जातं ते व्ही शेप मधलं निवडलं जातं. असाच फटका मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहिला होता, आणि 1 धाव दरम्यान आली. एकूण धावा आतापर्यंत पाहिलं तर त्या आहेत 22. मोहितच्या विरोधात इथे आक्रमकता शोधावी लागेल. चौकार षटकार शोधावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. इथे फुलटॉस आहे. हॅमर्ड केलंय. प्रचंड ताकदीचा वापर केला. उंची मिळाली, त्याचबरोबर मिळालं अंतर, आणि संघर्षाचा शंखनाद पुकारणारा हा षटकार. शॉर्टम पुलचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गॅप शॉट सिलेक्शन. क्रिकेटमध्ये फटका कोणता खेळता याचबरोबर तुम्ही तो प्लेस कुठे करता याला अत्यंत महत्व आहे, आणि ही प्लेसमेंट फार चांगली राहिली फलंदाजाची. गॅप हेरला आणि तो भेदला, हा चौकार मिळवला. चौकाराने धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 32. बघा क्रिकेट किती टेम्पररी आहे. म्हणजे या अगोदर आपण पाहिलं की 2 गोलंदाजांनी मिळून 15 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिले की 1 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत, आणि यासाठी क्रिकेट खरं तर इतकं लाईक केलं जातं सगळ्यांच्या वतीने. गोलंदाज मोहित याच्या समोर अडचणी वाढलेल्या आहेत. इथेही पूल केलेला आहे. खेचून मारलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला शोधलंय असं म्हणूया. 1 धाव निश्चितच इकडे मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावपलक पुढे वळेल. एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या असणार आहेत 33 अर्थात 33. एका चेंडूचा खेळ येणं, यानंतर 648 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. आणि आतापर्यंत या सगळ्या इनिंगमध्ये आपण प्रीतम पाटीलचं योगदान पाहिलेलं आहे की जे भरघोस राहिलेलं आहे. चांगली खेळी आहे. आक्रमकता त्याचबरोबर संयम या दोघांचंही दुग्ध शर्करा योग मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजीत आपण अनुभवलेला आहे. पुन्हा एकदा पूल केलेला आहे. सातत्याने आखूड टप्प्याचे चेंडू आणि त्यावर सातत्याने फलंदाजांनी घेतलेली आक्रमक भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली आहे. या षटकाचा शेवट सुद्धा झालेला आहे चौकाराने.
या षटकामध्ये एकूण किती धावा खर्च झाल्यात आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. मला असं वाटतं जवळपास 20 धावा इकडे या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. या अगोदर गोलंदाजांनी जी चमकदार कामगिरी केली होती ती चमक आता निष्प्रभ ठरलेली आहे. या अगोदर गोलंदाजांनी जी मेहनत घेतली होती त्यावर पांघरून टाकलं गेलेलं आहे या गोलंदाजाच्या वतीने. धावपलकर धावा एकूण आहे 37 आणि 6 चेंडू 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. वेळेच्या बाबतीत काही सूचना असतील तर त्याही आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवणार आहोत. या सामन्यातील 2 षटकं जी की फलंदाजांच्या नावावर राहिली होती, परंतु तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजांनी आक्रमकता दाखवली, रौद्र रूप फलंदाजीचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या गोलंदाजाच्या विरोधात जास्तीत जास्त म्हणजे 20 धावा मिळालेल्या आहेत. बघा, कोणत्याही षटकाची सुरुवात चौकार षटकाराने ज्यावेळेस होत असते त्यावेळेस फलंदाज ते षटक अधिक मोठं धावांच्या दृष्टिकोनातून बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तिथेच खरं तर या षटकाला चौकाराने सुरुवात झाली असताना त्यानंतर 2 चौकारांनी एक षटकार मिळवला गेलेला आहे फलंदाजांच्या वतीने. इथे आता 6 चेंडू आणि 11 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाची पकड या सामन्यावर आता मजबूत होत चाललेली आपण पाहू शकाल. परंतु क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता असते, ती कधी बाहेर येईल आणि क्रिकेटचं चित्र, या सामन्याचं चित्र बदलवेल हे सांगता येत नाही. या अगोदर मला असं वाटतं मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी मयूर पिसेकर आयोजित जगन्नाथ स्मृती चषक आपण फार मोठी स्पर्धा पाहिली होती. याही वर्षी 2 फेब्रुवारी पासून ती स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कडाव संघ की जो कर्जत तालुक्याला बिलोंग करतो त्याने MS झाही सारख्या मोठ्या संघाला 6 चेंडूंमध्ये एका धावेवर रोखलं होतं आणि MS झाहीचा एकही फलंदाज त्या अगोदर बाद झाला नव्हता. या पद्धतीचं क्रिकेट आहे आणि म्हणून क्रिकेट इतकं मजेशीर असतं, क्रिकेट इतकं प्रत्येकाला आवडतं आणि आपली विहित कामं बाजूला सारत असताना प्रत्येक जण क्रिकेट बरोबर जोडलेला असतो. शेवटचं षटक 6 चेंडू 11 धावा, गोलंदाज नयन, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रीतमसाठीचा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपण बघतो. इथे पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. एक टप्पा घेत असताना चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. चांगला फटका आहे. खडे खडे फटकेबाजी करत असताना तुम्हाला हँड आय कोऑर्डिनेशन योग्य रीतीने वापरावी लागते. मला असं वाटतं आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये जर पाहिलं, फलंदाज मिडल स्टंपच्या गार्डवर उभे होते आणि अशातच उजव्या यष्टीच्या बाहेर 4थ्या स्टंपवर हा चेंडू आला. खोलवर टप्प्याचा होता आणि त्याला चांगल्या पद्धतीने इथे तर टॅकल केलेलं आहे या फलंदाजाने. चांगला फटका दाखवला. मनगटाची चांगलं प्रचंड ताकद इथे वापरली गेलेली आहे आणि कधी कधी फलंदाजी 2 रसामध्ये होत असते. आपण जर जे 9 रस असतात वाङ्मयामध्ये त्यातील 2 रस जर इकडे पीक केले फलंदाजीचं वर्णन करत असताना, तर एक तर आहे शृंगार रस आणि दुसरा आपण वीर रस त्याचंही वर्णन करू शकतो. इथे झेल टिपला गेलेला आहे. आता हा झेल व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड, इन द सेन्स झेल टिपत असताना फलंदाज क्षेत्ररक्षकाचा काही भाग सीमारेषेला त्याचा पाय वगैरे टच झाला आहे की नाही हे तिकडे पाहावं लागेल आणि तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान केली गेलेली आहे. कारण क्रुशियल मोमेंट आहे या सामन्याचा हा आणि निर्णायक क्षण आहे. अशा क्षणाला क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण त्याने झेल टिपल्यानंतर त्याचा जो स्टान्स आहे तो बदलला नाही किंवा कोणतीही मुवमेंट, कोणतीही हालचाल तिकडे केली नाही आणि म्हणजेच या कृतीतून त्याचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पाहायचं इथे फलंदाज बाद ठरवले जातील की नाही. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा केलेली आहे. अलीकडे टेनिस क्रिकेट विश्व बदललं आहे फार मोठ्या प्रमाणावर आणि त्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्सचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर आयोजकांनाही आपल्याला श्रेय द्यावं लागेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट कोणती असतील तर ती पुरस्कर्त्यांची आहे. म्हणजे अलीकडे काही संघ असे आहेत की जे आपल्या कम्फर्ट झोनपासून बाहेर जाऊन खेळत असतात. 1 गाव 11 मध्ये अनेक अशा टीम्स आहेत ज्यांना पुरस्कर्त्यांची कधीही कमतरता नाही आणि म्हणून या पुरस्कर्त्यांचा सुद्धा वाटा या टेनिस क्रिकेट विश्वाचं जे उत्थान झालेलं आहे त्यामध्ये निश्चितच आहे. पंच इशारा करतायत फलंदाजाला. पंचाने बाद ठरवलेला आहे आणि फलंदाजाने सुद्धा खेळपट्टी त्याचबरोबर मैदान सोडण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. फटका जोरदार होता आणि त्याच गोष्टीची चर्चा मी करत होतो. कधी कधी तुम्ही अधिकची पॉवर फटका खेळत असताना वापरत असता त्यावेळेस टायमिंग थोडं हुकतं आणि ते बऱ्याचदा फलंदाजाच्या विरोधात जात असतं. 2 खरं तर गोष्टींचा उल्लेख मी अगोदर सुद्धा केला होता, शृंगार रस आणि वीर रस. कधी कधी टायमिंगवर आधारित फलंदाजी होते त्यावेळेस क्रिकेटमध्ये शृंगार रसाचा वापर झालाय असं आपण म्हणूया, कारण सौंदर्य प्रधान फटके मैदानाच्या आतमध्ये की जे सुंदर असतात, प्रेक्षणीय असतात
ते आपल्याला पाहायला मिळत असतात. कधी कधी काही फलंदाज असे असतात ते ताकदीचा अतिरिक्त वापर करतात आणि मोठे मोठे षटकार चौकार खरं तर तिकडे लगावत असतात. बाय द वे इथे फलंदाज बाद झाले. 4 चेंडू 7 धावांचं समीकरण. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलाय. क्षेत्ररक्षक जिकडे उभे होते त्यांच्या बाजूने चेंडूला काढलाय आणि आणखी एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले अधिकचा वेळ खर्च करत नाहीयेत. त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. ही हॅज शोन हिज इंटेंट अँड प्लेड व्हेरी गुड लुकिंग स्ट्रोक ऑल द वे फॉर 4 रन्स. या चौकाराची बढती धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 45 आणि फक्त 3 धावांची इथे गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ज्यावेळेस या अगोदरच्या चेंडूवर फलंदाज बाद झाले होते तिथे शिरकाव करण्याची संधी गोलंदाजी करणारा संघाला जरूर मिळाली होती, परंतु नव्याने आलेल्या फलंदाजाने शांत राहणं अपेक्षित असताना त्याने अत्यंत चांगला फटका दाखवला चौकारासाठी. 3 चेंडू 3 धावा. इथे यावेळेस फटका फसलाय जरूर, परंतु एक धाव मिळेल आणि ठीक एज ज्यावेळेस लागते त्यावेळेस चेंडू अगदी भोवऱ्यासारखा फिरत असतो. 2 धावा पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाही. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि चेंडू ज्यावेळेस फिरकी घेऊन तुमच्या समोर येत असतो त्यावेळेस तो कुठेतरी वळणार आहे आणि ते वळण जर क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला हेरता आलं नाही, त्याचा अचूक अंदाज लावता आला नाही तर तुमचे 12 वाजलेले असतात. तेच मैदानाच्या आतमध्ये झालं. एक अतिरिक्त धाव मिळाली आणि धावफलक बरोबरीमध्ये जाऊन थांबलेला आहे. एका धावेची गरज आहे. ही एक धाव पूर्ण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. चेंडू 2 शेष आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंमध्ये 1 धाव रोखली जाऊ शकते का? यावेळेस हा फटका सुद्धा चांगला आहे. नटराज स्टाईलने खेळलेत. क्षेत्ररक्षकांची रचना इथे हेरली होती आणि त्यानंतर अत्यंत चांगला फटका चौकार आला आणि याचबरोबर एक दिमागदार विजय इथे न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाने इथे नोंदवलेला आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ तुमचं आम्ही कौतुक करू. खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला प्रचिती 11 खाडपे संघ आयोजकांच्या वतीने तुमचंही इथे कौतुक करू. यस, जो चेंडू तिकडे गेलेला आहे शेवटच्या त्या फटक्यासाठी तो चेंडू इकडे परत करा. यस, काही क्षेत्ररक्षक तिकडे येवई संघाची उपस्थिती आहे त्यांच्या वतीने लगेचच चेंडू परत केला जातो. तुम्हालाही आम्ही धन्यवाद देऊ. या सामन्यातील सामनावीराकडे आपण वळणार आहोत. यानंतरच्या महत्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपल्याला वळायचं आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि त्यांच्या विरोधात एवई असा हा यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच मनीषजी पाटील सर यांच्या बरोबर जोडलं जायचं आहे. या सामन्याचा सामनावीर प्रीतम की ज्याच्या बॅटमधून 22 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन आलं. वाईल चेसिंग 48 रन्स, ही हॅज प्लेड अ ग्रेट इनिंग ऑफ 22 रन्स अँड ही इज द मॅन ऑफ द मॅच. प्रीतम, यू आर इन्व्हायटेड इन टू द प्रेझेंटेशन बॉक्स टू टेक युअर अवॉर्ड्स. प्रीतमला विनंती असेल लवकरात लवकर, या वेळेचा अपव्यय तुम्हीही करू शकत नाहीत. यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे सुद्धा आपण वळणार आहोत. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना की जो न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि त्यांच्या विरोधात एवई असा हा तुम्हाला निर्धारित 4 षटकांचा पाहायला